नमस्कार मैत्रिणींनो, घरगुती चॅनलच्या सुगरांच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, आज आहे ना मी तुम्हाला बटाट्याची कसे वेफर बनवायचे हे दाखवते. हे 5 किलोचे बटाटे आहेत बरं का. हे बघा, असे बटाट्याचे वेफर मोठे मोठे करून दाखवते. हे पांढरे शुभ्र. आता करून 4-5 पाण्यानं असे स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यामध्ये तुरटी अशी फिरवायची आणि मग हे करायचं, त्याला रात्रभर असे पाणी ठेवायचे. सकाळी उकळून त्याला अर्धे कच्चे वाळू घालायचे. असे मी रिअलमध्ये करत असते. मी काय असं दुसऱ्यासारखं डुप्लिकेट नाही. आपण म्हणतो ना मोबाईलवर रोगच फेक ID टाकते तर काय, मी असे हे 5 किलोचे वेफर करून दाखवणार नाही. का मॅडमची मला ऑर्डर आहे म्हणून ते 5 किलो बटाटे आणले. हे बघा, अर्धे झाले. आता ते कसं आहे, मलाच छिलायचे आणि मलाच हे करायचे. असे बटाटे स्वच्छ धुवून घेतले. याच्यात पहिल्यांदा याच्यामध्ये काय केलं, छिलून याच्यात ठेवले. मग असे याच्यामध्ये त्या चकल्या करायचे, परत वेफर करायचे, पुन्हा ह्या पाण्यात टाकायचे. अजून 2 पाण्यानं स्वच्छ धुवायचे, तुरटीच्या पाण्यात रात्रभर ठेवायचे. आता हे बघा, छिलल्या जाणार. असं रिअलमध्ये काही पण दाखवते मी तुम्हाला. मी काय असं डुप्लिकेट नाही किंवा कोणाचं काही बघून नाही. खायला इतके चविष्ट. त्याच्यामध्ये काय करणार, थोडंसं काळं मीठ घालायचं, थोडं आपलं मीठ टाकायचं आणि तळल्यावर बघा किती छान असे पांढरे शुभ्र मोठे मोठे हे आग्रा बटाटे आहेत बरं का. असे जे पांढरे शुभ्र मस्त वेफर होणार बरं का उद्या सकाळी. हे पहा मैत्रिणींनो, आता सगळे झाले बरं का. आता करायचे, आता यांना रात्रभर असंच पाण्यात ठेवणार. किती पांढरे शुभ्र झाले बघा, मोठे मोठे झाले. हे का बटाटेच मोठे मोठे आणले होते ना असे. तर हे असे रात्रभर पाण्यात ठेवणार. हे असेच ठेवणार बघा, किती छान. उद्याच्याला याला आता सकाळी उठलं का पाणी ठेवायचं. 75% शिजवून द्यायचे असते याला. मग यानं हे असे एकदम मस्त झाले बघा, किती पांढरं शुभ्र झाले. हो का. अजून तुरटीचं पाणी, जर तुरटी थोडी फिरवायची, जास्त नाही टाकायचं. तुरटी फिरवली ना तर मग त्याला अजून चकाकी येते थोडी. आता हे बघा, 3 पाण्यानं धुतलं मस्त. एक जास्त नाही पाणी घ्यायचं. पहिल्यांदा मीठ टाकून धुतले, आता शेवटला मीठ टाकून थोडे धुवायचे, म्हणजे त्या मिठानं सगळी चकाकी निघून जाते. तुरटी मीठ टाकायचं, असे धुवून घ्यायचे स्वच्छ. हे बघा, हाय किती पाणी निघतं आहे असं. हे बघा, इतके झालेत 5 किलोमध्ये. मस्त मोठं सारा टप आहे. आता उद्या सकाळी केला बरोबर पाण्यामध्ये उकळायचं, चांगलं पाणी खळखळून त्याच्यामध्ये सोडून द्यायचे. जास्त वेळ शिजू द्यायचे नाही, 75% शिजू द्यायचे फक्त, लय बी नाही. हे बघा, चला नेक्स्ट व्हिडिओ. मैत्रिणींनो, हे बघा, आता सकाळचे वाजले 6. आता हे बघा, असे वेफर घेतलेले आहेत ना, बघा कसे छान झाले पांढरे शुभ्र. आता हे उकळत्या पाण्यात हे बघा असे टाकणार. असं उकळत्या पाण्यात टाक. आधी मीठ टाकलेलं आहे. हे बघा, तर असे उकळत्या पाण्यात हे टाकून द्यायचे, जास्त शिजू द्यायचे नाही. 1-2-3 मिनटं ठेवायचे त्याच्यामध्ये. मग हे ना ते काढायचे, असे चाळणीमध्ये निथळून घ्यायचे छान. आणि ते असे पांगून एक करून ठेवून द्यायचे. कसे छान वाटते बघा वेफर. हा गावरान मेवा, स्पेशली गावरान मेवा आहे हा आपला. दोन वेळा उकळावं लागते ना याला, बरोबर बसते 2 पातेले. त्यात मीठ टाकून घेतलं
आता हे एवढे असे छानपैकी उकळून घेते मस्त. किती छान वाटते बघा. बघा असे मोठे मोठे दिसते बघा, किती मोठे मोठे दिसते, पांढरे शुभ्र. जास्त नाही, फक्त 2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे. चुली आपल्याकडे चुलीवरचा सगळा मेवा असतो ना, त्याच्यामुळं हे बघा भाकरी करायला इकडे चुले, हे आहे ना पाणी तापवायचे चुले. ह्याच्यात काय आहे, असे पापड्या असे बेफर असं याच्यावर शिजवते छानपैकी. हे गावरान मेवा याला म्हणतात. ते गॅसवर कसं इतकं शिजणार तितकं शिजणार असं होतं ना, त्यापेक्षा हे बघा असं आपल्याला चुलीवरचं कसं स्वादिष्ट आणि चांगलं शिजतं. गॅसवर इतकं जाळ लागतं ना, त्याच्यामुळं तर छानपैकी मस्त होऊन देईल 2 मिनटात. 2 मिनटं ठेवायचे, जास्त नाही. अजून एकदा खालीवर करते त्याला. आहे तशीच राहते तर, पण त्याला फक्त काय आहे शिजू द्यायचं असं थोडं. काय आहे, काही पुरी बाई करतात पण त्यांचे ना असे लालसर होते. त्याला स्वच्छता करावं लागते जास्त. आपण म्हणतो बेपर सोपे हे, तर त्याला स्वच्छता खूप करावं लागते. धुवायचे 2-3 पाण्यात, मग ते असे काढून घ्यायचे, पुन्हा रात्रभर तुरटीच्या पाण्यात ठेवायचे. स्वच्छता मेन आहे. हो. हे बघा मैत्रिणींनो, 6 वाजताचे चालू केले ते टाकायला. एक टाकावं लागते ना. बघा झाले माझे संपूर्ण. आता हे 5 किलोचे बेफर आहे बरं का. 5 किलो बटाटे आणले होते. हे बघा कसे मस्त पांढरे शुभ्र झाले बेफर, छान. ते पण झाले, छान झाले. करून घ्या इकडं आमच्याकडून. ऑर्डर द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मला लाईक करा.